महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर पांडुरंग भोसले यांना मी विनंती करतो की आपण थोडक्यात आपलं कृतज्ञता मनोगत व्यक्त करावं। आज प्राचार्य डॉक्टर पांडुरंग भोसले त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, रमाबाई आंबेडकर, कर्नल भाऊराव पाटील, लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांना विनम्र अभिवादन करतो। गेल्या 5000 वर्षांपासून किंवा गेल्या हजारो वर्षांपासून ज्या जातीतेची, वर्गीयतेची, विषमतेची असणारी जी उतरंड होती, ती उतरंड मोडण्याचं काम, फोडण्याचं काम या महामानवाने केलं। स्वातंत्र्य, समता आणि विश्वबंधुत्व हे शब्द व्यासपीठावरून सांगायला अतिशय चांगले आहेत, पण ते जपण्यामध्ये, त्याच्या अंमलबजावणी करण्यामध्ये फार मोठी कसरत असते। जी कसरत म्हणजे त्यांनी घालून दिलेले जे आदर्श आहेत, त्यांचं जे कार्य आहे, त्यांचं जे जीवन आहे, ती परंपरा पुढे चालवण्याचं काम, विषमताधिष्ठित समाजव्यवस्थेचं समताधिष्ठिततेमध्ये परावर्तित करण्याचं काम पुढची पिढी करते आहे। त्याच्यामधलं आदरणीय आप्पा हे अतिशय महत्वाचं अलीकडच्या कालखंडामधलं नाव आहे। तेव्हा महाराष्ट्राचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळेला विश्वबंधुता साहित्य संमेलन केवळ साहित्य संमेलन नाही, तर संपूर्ण विचार करण्याचं काम ते करतायत। आणि अप्पा असोत, मंदाकिनीताई असोत, प्रशांत असो आणि त्याची सगळी टीम, आत्रे सर आहेत, वानखडे सर आहेत, सगळ्यांचे जिंजुरके मॅडम आहेत, सगळ्यांचे नाव घेण्यामध्ये वेळ नाही। आपल्या हे सर्वच्या सर्व टीम गेल्या कित्येक वर्षांपासून हा जो या ठिकाणी विशेषतः या समाजसुधारकांनी, क्रांतिकारकांनी घालून दिलेला वसा आणि वारसा जपण्याचं काम हे करतायत। एखाद्या व्यक्तीला जेव्हा पुरस्कार देतात तेव्हा त्या संपूर्ण जीवनामध्ये त्या व्यक्तीला आपण जबाबदारीची जाणीव त्याला करून देत आहेत। अनेक संस्थांच्या नावाने पुरस्कार देत आहेत। त्याच्यामध्ये 106 वर्ष पूर्ण झालेली आमची संस्था 750 शाखांच्या मधली एक शाखा, जी A++ ग्रेड असणारी पिंपरी चिंचवड परिसरामधली एकमेव शाखा आहे। आणि या अशा प्रकारच्या जे काही चांगलं असेल त्यांना या ठिकाणी पुढे आणण्याचं काम आप्पा सातत्याने करतायत। गेल्या 50 वर्षांपासून ते काम करतायत। यांच्या पुढच्या समग्र वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा देतो। 28व्या विश्वबंधुत्व साहित्य संमेलनामध्ये आम्हालाही समाविष्ट करून घेतलं, याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो। धन्यवाद।